मोठाच पेस निर्माण झालेला आहे। ऐन आनंदात मिठाचा खडा पडावा असं झालंय। आम्हाला तर काही सुचतच नाहीये। किती आनंदात गेले मुधोजीराव, आणि सईबाई तर दिवसभर आमच्याच आजूबाजूला उड्या मारत होत्या। ते गेले आणि हा खलिता आला। अवघड झालंय। बरं, आपणहून त्यांना बोललो होतो, आपण मुलीला मागणी घातली, आता आपणच त्यांना नाही सांगायचं? आणि कोणत्या तोंडाने नाही सांगायचं? आणि साहेब, काहीतरी मार्ग निघेल। कसा मार्ग निघावा पंत? आपण महाराज साहेबांनाच सांगूया का? आम्ही इथं शिवबाचं लगीन ठरवलं। आणि मग महाराजांनी दिलेल्या शब्दाचं काय? त्यांचा शब्द खोटा पडणार आणि ते पाप आमच्यामुळे घडणार। आणि महाराजांनी सोयरीक घडवली म्हणजे तेही कोणीतरी मातब्बर सरदार असणार, म्हणजे ते दुखावले जाणार। इथं आड आणि तिथं वीर अशी गते। त्यातून आम्ही महाराज साहेबांचा शब्द ऐकलाही असता, त्यांना हो म्हटलंही असतं। पण खरंच आम्हाला सई खूप आवडली। शिवबांना अगदी शोभून दिसते। शंकर पार्वतीचा जोडा दिसतो तो। हा खलिता आल्यापासून मला असं सारखं वाटतंय, यात काही राजकारण तर नाही ना? अहो, कोण राजकारण करणार? मुला लेकरांच्या लग्नात कोण विघ्न आणणार? नाही, मला आपलं वाटलं हो राणी साहेब। म्हणजे नाही, आम्हाला तशी काही शंका येत नाही, आणि तसंही यात काही राजकारण असेल तर ते आम्ही जुमानणार नाही। प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराजांना होय कसं म्हणावं आणि मुधोजीरावांना नाही कसं म्हणावं। सईबाईच्या मातोश्री, अहो कुठं गेला होता तुम्ही? हो आई, निमजाईला पेढा ठेवून आले। म्हटलं आधी तिचं तोंड गोड करावं आणि मग फलटणमध्ये साखर थैली फोडू। साखर थैली काय? अहो पराती भरून पेढेच वाटूया की। खरंच हो, तेवढीच मोठी घटना घडली आहे, आणि तीही ध्यानीमनी नसताना। खरं सांगू आई, निमजाईचीच ही कृपा, बाकी काही नाही। खरंय, तिचं लक्ष आहे म्हणूनच ही सोयरीक जुळली। खरं तर आम्ही खचूनच गेलो होतो। आदिलशाहीने आमच्यावर बडगा उगारला। आमची एवढी मोठी जहागीर त्याच्या डोळ्यात सलू लागली, त्यामुळे किती त्रास दिला। म्हटलं सगळं संपलं, परंतु नाही, शहाजी राजे मदतीला धावले। शहाजी राजांनी तुमची सोडवणूक केली आणि जिजा राणी साहेबांनी आपल्याला परत बांधून घेतलं। हो, बांधलं, पण रेशमाच्या गाठीत। खरंच हो, रेशमाचीच ही गाठ। आता हे सगळं नीटपणानं पार पडू दे। पडेल। चला, आता मला तुमच्याशी बोलत बसणं काही हिताचं नाही। हा म्हणता निरोप येईल, साखरपान होईल, मुहूर्त धरला जाईल। दिवस हो असे भरभर जातात। आपण आपलं तयारीत असलेलं बरं। तुम्ही तयारीत राहाच, पण कार्य सिद्धीस न्यायला आई निमजाई आहेच की। हो, तेच सांगून आले देवीला, हे एवढं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे। आम्हाला या सर्वावर एकच पर्याय दिसतोय, महाराज साहेबांना आपण तातडीने निरोप पाठवूया। निरोप पाठवूयात, पण काय निरोप पाठवायचा? इकडची घडामोड स्पष्टपणे सांगूया का? हो, आपण त्यांना सांगूया की आपण निंबाळकरांची सोयरीक जमवली आणि सईबाई आम्हाला आवडलेत म्हणून। बरं, तसा मजकूर लिहितो, मग तर झालं। नको नको, आजवर आम्ही महाराज साहेबांचा विचार न घेता एकही गोष्ट केली नाही, आणि आज एवढा मोठा निर्णय आम्ही परस्पर घेऊन मोकळ्या झालो, हे आम्हालाच पटत नाहीये। राणी साहेब, आपण निर्णय घेतला तेव्हा एक खलिता पाठवला ना? ते झालंच, पण महाराज साहेब आमचं मन राखण्याकरता त्यांनी पसंत केलेली सोयरीक मोडतील। ज्या कोणा सरदाराला शब्द दिलाय तो शब्द त्यांना मागं घ्यावा लागेल। अहो घेऊ द्या, घेतला तर। नाही नाही पंत, आमच्यामुळे त्यांना शब्द मागे घेण्याचा कमीपणा नको यायला। मग राणी साहेब, आपणच सांगा काय करायचं ते। आम्हाला असं वाटतं आम्ही फारच घाई केली मुधोजीरावांशी नवं नातं जोडण्याची, हो ना? आणि साहेब आपण शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका। तुम्ही हे सगळं शिवबांच्या भल्यासाठीच करताय ना?
आमचं म्हणणं वेगळं आहे. हे लग्न हो न हो, ही सोयरीक थांबेल न थांबेल, पण या क्षणाला आमच्यासाठी महत्वाचा आहे तो महाराज साहेबांचा शब्द, आणि त्यांचा शब्द आमच्यासाठी पृथ्वी मोलाचा आहे. हो तेही खरंच. मग तुर्तास निंबाळकरांना खलिता पाठवू? म्या एक बोलू का? नाही, आपण महाराज साहेबांना एक खलिता पाठवलाय ना, मग आता आपण त्यांचा जवाब येईपर्यंत थांबूया. तेच योग्य आहे. अगं, हे काय? सगळं ठीक होईल. आतापर्यंत महाराज साहेबांपर्यंत आमचा खलिता पोहोचला असेल. बघू ते काय म्हणतात. कदाचित त्यांना आमचा निर्णय आवडेल. काय सांगावं, आवडेल. आणि शेवटी आई जगदंबेच्या मनात असेल तर सईबाई या घराची सून होईल. अहो ऐका, राणी साहेबांचा निरोप तर येऊ द्या. अहो, राणी साहेबांनी शब्द दिलाय ना आपल्याला, मग शंका कशाला घ्यायची? दादासाहेब थांबा थांबा, दादासाहेब ऐका ना, दादासाहेब ऐका. अहो दादासाहेब, दादासाहेब हे बघा. हा शुभ लग्न, सावधान. आम्ही सांगून ठेवतो, आम्हाला चिडवू नका, नाहीतर आम्ही लग्नच करणार नाही. अच्छा, मग लाजत कोण होतं? आणि तसंही नवरा मुलगा काय एवढा वाईट नाही. काय 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 नाव होतं त्यांचं? शिवबा. बघा बघा दादासाहेब, नवऱ्या मुलाचं नाव घेतलं, नवऱ्या मुलाचं नाव घेतलं. दादासाहेब, पंत निरोप धाडलात? महाराज साहेबांचा खलिता आलाय बंगळुरूहून. वज्रचूडे मंडित अखंड सौभाग्यवती जिजाबाई राणीसाहेब यास भ्रता शहाजीराजे यांचा आशीर्वाद. मागील पत्रात कळवल्याप्रमाणे आता शिवबांच्या लग्नाची घाई करायला हवी. ज्यांच्याशी आम्ही सोयरीक करण्याचे वज्र निर्धार केला आहे त्यांनाही सांगून मुहूर्त काढला पाहिजे. आता यात बदल करायचा नाही, कारण आमची अशी ठाम समजूत झाली की या लग्न गाठी जणू स्वर्गात बांधल्या आहेत. शिवाय आमच्या निर्णयामागे राजकीय डावही आहे. काय झालं राणीसाहेब? पुढे वाचा. नाही, आम्हाला सोयऱ्यांचे नाव नाही वाचायचे. द्या, आम्ही वाचतो, आम्ही बघतो. द्या. राणीसाहेब, अहो आपण पुढे वाचलंच नाही. अहो इथं खाली सोयऱ्यांचं नाव दिलंय, मुधोजीराव निंबाळकर. म्हणजे सई? हो, तुम्हाला पसंत पडलेली सई तीच आहे त्यांच्या मनात. हाय तुळजा भवानी, तारलंच ग बाई. आणि आम्हाला मारलं हुजूर. हे बघा, हे सोयरे जे शहाजी राजाकडे गेले होते. गेले आणि हात हलवत माघारी आले, बरोबर? हा, म्हणजे तसं झालं खरं, पण क्या खंडोजी, हमारी अकल क्या घात चले गई है? मजाक समझ रखा इस बात को? हो, म्हणजे नाही नाही हुजूर. मजाक कसला? तो क्यों हम बाजी पलट नहीं सकते? क्यों मछली जाल में नहीं फंसती? क्यों
क्यों? पण मला तर असं वाटतंय हुजूर, न्या आणि फाल्गुनराव एवढी धावपळ करतोय बघताय ना. पण खरं सांगायचं म्हणजे शहाजी राजा आणि जिजाबाई लई घट आहेत. तारीफ करना बंद करो. बंद. तारीफ नाही हुजूर, हकीकत सांगतोय. म्हणजे बघा ना, आता जिजाबाईच्या जे मनात होतं तेच आधीपासून शहाजी राजांच्या मनात घोळत होतं. मी आता डोसक्यावर हातच मारून घेतला. म्हणजे ते एवढ्या लांब तरी मी दोघांचे विचार बघा एकच करत्यात. खंडोजी, शाहजी एक तरफ, जीजाबाई दूसरी तरफ, दोनों एक जैसा सोचते ऐसा नहीं है, पर नतीजा एक निकलता है दोनों का. क्यों? मैं तुमसे पूछ रहा हूं. क्यों? पण हुजूर, काय फरक पडतो नतीजा एक आला तरी? फर्क पड़ता है खंडोजी, बहुत फर्क पड़ता है. पूरा नक्शा दोनों के जहन में है. क्या करना है, कहां जाना है, किन लोगों को साथ लेना है, सब दिमाग में है उनके. अपना कारोबार, अपनी जागीर कैसे बढ़ानी है, दोनों अच्छी तरह से जानते हैं. और हम ये जानते हैं कि उन्हें रोकना कैसे है. खंडो जी, खेल का असली मजा अब आएगा. हाँ, असं बोला की. ये शादी नहीं होगी, हरगिज नहीं होगी. शुभा और वो सही शिवबा और सई एक दूसरे के गले में हार नहीं डालेंगे. ये हमारा वादा है. चला, सगळे अडसर दूर झाले. म्हणजे आपल्याला मगापावं तर जो पेच वाटत होता तो पेच नव्हताच. हो ना. मुख्य म्हणजे शिवबाना वधू म्हणून महाराज साहेबांनी देखील सईबाईंचीच निवड केली. अहो, येस तर गमक आहे आमच्या महाराज साहेबांचं आणि राणी साहेबांचं. खरंच माहिती नाही, परंतु नेहमी असं होतं. म्हणजे एखादी गोष्ट आम्ही बोलणार त्याआधी महाराज साहेबांनी ती बोलावी, किंवा एखादी गोष्ट महाराज साहेबांनी करा असं म्हणावं ती आम्ही आधीच योजलेली असते. आता झालं ना मनासारखं? अगदी आमच्या मनासारखं झालं. महाराज साहेब स्वतः जातीने लग्नाला हजर राहणार आहे. तो आनंद मोठा. म्हणजे समधी काळजी मिटलीच की. बाजी काका, मुधोजी रावांना तातडीने निरोप पाठवा. हा, पर निरोप काय द्यावा? अहो, महाराज साहेबांनी लग्नाला होकार दिलाय असा. अहो, त्यांनी तर समधी तयारी केली असं ऐकलंय. हो ना. आपला निरोप गेला की त्यांचं वराड निघेल. मग निघा म्हणावं. त्याकरता मुहूर्त कशाला काढायचा? बसा. अहो, तुम्ही कशाला आहात पंत? अहो, काढा की मुहूर्त. पंत, मी मुहूर्त काढूनच आलोय. या, अहो सोनपंत आपल्या पुढचे आहेत, ते दम खाणार आहेत होय. कोणता काढलाय मुहूर्त? वैशाख महिन्यातील शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्त उत्तम. पंत, तातडीने महाराज साहेबांना मुहूर्त कळवा. लांबचा पल्ला गाठायचा. सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी तेवढा वेळ मिळेल. 3 वर्षांनी महाराज पुण्यात येत आहेत. नहीं वजीर आला, शाहजी को पुनः मत आने दो. लेकिन कौन सी वजह देकर उसे रोक सकते हैं? वो आपका मामला है. लेकिन वजीर आला, हर हाल में शाहजी को रोकना होगा. अगर भोसले और निंबालकर का यह रिश्ता हुआ तो हमारी हुकूमत के लिए अच्छा नहीं होगा. तो ये बात है. वजीर आला, कुछ भी कीजिए, लेकिन शाहजी बंगलुरु से निकलना नहीं चाहिए. अगर वो बेटी की शादी का मौका पाकर दक्कन में आया तो बगावतखोरों का हौसला और हमारी परेशानी बढ़ जाएगी. ठीक है अमीन. वजीर आला, ये तो आप ही कर सकते हैं. आप वजीर सल्तनत हो,
आप ही शाहजी को हुक्म दे सकते हो। मुस्तफा खान मतलब बादशाह पे जान कुर्बान। अमीन, अब तुम बिल्कुल फिक्र मत करो। ऐसी चाल चलता हूं वो शाहजी पूना का नाम ही ना ले। शुक्रिया वजीर आला, अगर आप हमारे लिए इतना करते हैं तो मैं देखो क्या करता हूं। उस शिवबा की शादी होने नहीं दूंगा। येणार म्हणजे काय? नक्की येणार? त्यांना कोण रोखणार? खरंच? त्यांच्या लाडक्या शिवबाचं लग्न आहे, ते थांबणार थोडीच. आम्हाला तर वाटतं आतापर्यंत त्यांनी निघण्याची तयारीही केली असेल. आऊसाहेब, आम्ही आमच्या आबासाहेबांना 3 वर्षांनी भेटणार. आम्ही खूप खूप बोलणार त्यांच्याशी, गप्पा मारणार. मुळात त्यांना सोडणारच नाही आम्ही. नकाच सोडू. आऊसाहेब, सगळे येणार म्हणजे आमचे दादासाहेब, जयंतीबाई वहिनी साहेब, आमच्या धाकट्या मातोश्री आणि छोटे बाळराजे व्यंकोजी तेही येणार. अहो, सगळे येणार. आणि सिंदखेडचे येणार, शिवनेरीचे येणार, मकरनपुरीचे येणार. शिवाय 12 मावळ तर आहेत. अहो, पुण्यात पाय ठेवायला जागा राहणार नाही. आऊसाहेब, शिवबा, महाराजांनी आम्हाला मोकळ्या हाताने खर्च करण्याची आज्ञा दिली. कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही पाहिजे असंही बजावलंय. अहो, आता थांबून उपयोग नाही, वेळ कमी आहे. निमंत्रणं पाठवायची आहेत. निमंत्रण पाठवण्या अगोदर आधी नेमजाई, फिरंगाई आणि खंडोबाला जाऊन येऊ. पान सुपारी ठेवून येऊ. हो, उद्याच जाऊन येऊ आपण. एकदा का आमची घरातली कामं सुरू झाली ना, मग आम्ही तुम्हाला शोधून सापडणार नाही, बरं का? बाहेर कोणीतरी आले, भेटायचं म्हणतात. आमीन म्हणून नाव सांगतात. आमीन? होय. अमीन साहेब, तुम्ही या आमच्या घरी? हाँ मुधोजीराव, कैद से रिहा होने के बाद मियां अमीन के दरबार का रास्ता भूल गए, इसलिए हमें आना पड़ा. नाही, तसं नाही, येणारच होतो पण शहाजी के घर हाजिरी देनी थी, है ना? हो, म्हणजे जुना घरोबा आहे आमचा. या ना, बसा. आणि कसं आहे बघा, तुमचं पाय लागलं आमच्या घराला या शुभकार्याच्या वेळी. या, पान सुपारी देतो लग्नाची. मुधोजीराव, पान सुपारी देने की इतनी भी क्या जल्दी है? हा? मतलब ये रिश्ता हमें मंजूर नहीं है. काय? पण शहाजी राजे क्या शेर है, खा जाएगा. देखो मुधोजी, अगर बादशाह खफा हो गए तो ना रहेगी जागीर, ना रहेगी आजादी. इसलिए रिश्ता तोड़ दो. पण आता तर सगळं ठरलंय, मुहूर्तही काढलाय. सोच लो मुधोजीराव, जीजाबाई ने बादशाह के खिलाफ बगावत की है. पुणे में बाहर नहीं, शाही हुक्म उखाड़ फेंका है. भगवान बिठाया, सोने का हल चलाया. जीजाबाई आदिल शाह हुकूमत की गुनहगार है, शिवाजी भी गुनहगार है, दोनों भी गुनहगार है. और आदिल शाही सल्तनत में गुनहगार की सदा सजाए मौत होती है. क्यों अपनी नन्ही सी बेटी को इतनी जल्दी बेवा करने पर तुले हो? क्यों हंसती खेलती बेटी को रोती मूरत में बदलना चाहते हो? सोच लो मुधोजीराव, ना ये रिश्ता बनेगा, ना जहांगीर बचेगी अगर शाहजी का साथ दिया तो. और इस अमीन का साथ दिया तो सब कुछ मिलेगा. इसलिए रिश्ता तोड़ दो. एक